भिवंडी तालुका श्रीराम आश्रम दिंदीगढ़ सोनाले के महंत श्री बाल योगी चिदानंद सरस्वती स्वामी महाराज इनके मार्गदर्शन में हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाशिवरात्रि उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के सोनाले गांव शिव मंदिर पर जय भोलेनाथ ग्राम उत्सव मंडल सोनाले घोलगांव द्वारा आयोजित अखंड हरिनाम उत्सव 2026 का भव्य आयोजन दिनांक 13 फरवरी 2026 से 16 फरवरी 2026 तक जय भोलेनाथ ग्राम उत्सव मंडल व सोनाले घोलगांव के ग्रामस्थ मंडल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाअभिषेक, काकर आरती, महापूजा, महाआरती, शिव महापुराण कथा, भजन, कीर्तन, हरि पाठ, पालकी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी पूर्व के माजी आमदार व शिवसेना उपनेता श्री रुपेश जी महात्रे, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष वैताड़े सरपंच श्री जगन सेठ पाटिल, कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस श्री वीरेंद्र दयानंद चोरघे, सरौली सरपंच राज दिनकर ठाकरे, माजी सरपंच जय हिंद चौधरी, भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक व माजी सरपंच सोनाले विशुभाऊ महात्रे, सोनाले माजी सरपंच श्री जनार्दन जी वाकड़े, शिवसेना विभाग प्रमुख व माजी उप सरपंच सोनाले श्री सैनेश्वर जी वाकड़े के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सोनाले घोलगांव परिसर के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान जय भोलेनाथ ग्राम उत्सव मंडल व सोनाले घोलगांव के ग्रामस्थ मंडल द्वारा शाल व श्रीफल देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। म्हणजे जगामधलं सगळ्यात अतिशय तोलामोलाचं आणि पवित्र ठिकाण जर असेल तर माझं महाराष्ट्रातील पंढरपूर। सकळ तीर्थाहुनी पंढरी मुकुटवनी, हो पंढरी मुकुट
कुठं आपण आणला गेले बोलाविला कीर्तनातील जी गवळण घेतली होती त्याचा धावत्या वेळेत तुमच्या समोर भावविश्व मांडण्याचा प्रयत्न केलाय. ज्या भगवंताच्या लीलेचा आपण विचार करत होतो, हा भगवान परमात्मा म्हणजे प्रेमाची देवता आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या हृदयाला व्यापक विशाल करण्याचं काम हा भगवान परमात्मा करत असतो. म्हणून एकदा आपण सगळेजण त्याचं भजन करू. कारण बरोबर 5 ते 10 मिनिटांमध्ये माझं कीर्तन तर संपलं. एकदा हे समारोपाचं भजन करू आणि आपण कीर्तन सेवेला पूर्ण विराम देऊ. श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नाथ टाळी वाजवा, टाळी. टाळी, टाळी. राजकीय असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, या सर्व क्षेत्रातील तळागाळातील मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे नरेश भाऊंची खूप इच्छा होती की महाराज आम्हाला तुमच्याकडे बोलवायचे आणि यान का होईना त्यांच्या या ठिकाणी येऊन मला त्या भगवान शिवांच्या चरणी ते माझं वाङ्मयीन वाघपुष्प अर्पण करण्याचं भाग्य मिळालं. आणि त्यासाठी खरं म्हणजे गेली 4 दिवस मला ज्यांनी केसाला सुद्धा धक्का लावू दिला नसेल ते जर कोण असतील तर हे 2 चोपदार. आज सुद्धा मला यायला उशीर याच्यासाठी झाला. चोपदार इकडे होते आणि एकटाच मी तिकडे होतो.
यांनी शोधून आणलं, म्हटले महाराज अडकले, घेऊन चला त्यांना. तेव्हा मी इकडे आलो. त्याच्यामुळं त्यानंतर ज्यांनी या ठिकाणी या हरिकीर्तनाला साथ दिली ते सुपरिचित असणारं अतिशय सुंदर संगीत क्षेत्रातील व्यक्तिमत्व कविराजजी महाराज. त्याचबरोबर निवृत्ती महाराज तुम्हाला माहितीच असेल, त्यांच्या कीर्तनाला मृदुंग वाजवण्यासाठी आवर्जून बोलवलं जातंय. खरं म्हणजे डबल सिम असलेलं कार्ड आहे ते वासुदेव महाराज. सुंदर गातात, उत्कृष्ट मृदुंग वाजवतात. महाराजजी आपली पहिलीच भेट आहे. विश्वनाथ महाराज नाईक महाराज, अतिशय गोड आवाज आहे महाराजांचा, खूप छान, अतिशय सुंदर. त्याबरोबर माझ्याबरोबर आलेले कल्पेश असेल, आमचे रघुनाथ दादा आहेत. ही जवळजवळ मंडळी जिथून कथा माहीत झाली रोज 30-30, 40-40 माणसं यायची ऐकण्यासाठी. त्याबरोबर दादा असतील. ही या परिसरातील सर्व मंडळी, मला माफ करा सगळ्यांची नावं ज्ञात नाहीत आणि चुकून एखाद्याचं नाव राहिलं तर गाडी अजून फिरवली नाही मी तिकडं. त्याच्यामुळं सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. लेकरू आहे. आणि यानं आता फक्त 2 सूचना करतो. जय विठ्ठल होईल, त्यानंतर हंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल. हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला की थोड्याशा सूचना असतील, त्या झाल्या की मग आपण उठायचं, बरोबर. या ठिकाणी अरे हो सगळं झालं. मृदुंगाचार्य राहिलेलं बाकी. आमचे विवेक महाराज कथेलाही असायचे. विवेक महाराज कटके या ठिकाणी प्रथमेश आहे. आपण सर्वजण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी 4 दिवस माझा घसा सांभाळला, सिस्टीमवाले. अतिशय सुंदर असं छोटेखानी कार्यक्रमामध्ये सुद्धा अतिशय छान अशी व्यवस्था दिली त्यांनी. विणेकरी दादा असतील आमचे. आणि या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ज्यांनी झाडू मारली असेल, ज्यांनी पालखी उचलली असेल, ज्यांनी जेवाला वाढलं असेल, त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझं हे वाघपुष्प या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल.
संतांची आया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यांना सन्मान करायचा आहे. नेहमीच आम्हाला साथ असते असे आमच्या आधार संवत्सर आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जी आवर्जून उपस्थित होते त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच आदरणीय हरिभक्त परायण प्रेम खूपच आहे शनेश्वर महाराज वाकडे प्रसादाला सुरुवात करणार आहोत. तसेच मी दिनेश पाटील यांना विनंती करतो विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी श्रीनाथ थळे यांना विनंती करतोय आपल्या शुभस्थ दिवाळी नंतर मागे जसं आपण उज्जैनला गेलो होतो आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. यांचा सन्मान करण्यासाठी मी तसेच माजी सरपंच आदरणीय जगनजी पाटील साहेब तसेच अगदी सुरुवातीपासून नागेश या ठिकाणी आगमनीय रुपेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. अक्षय पांडुरंग पाटील या ठिकाणी दादांचं आगमन झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. दरवर्षी आपल्या या उत्सवाला भेट देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते येत असतात. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. अक्षय पांडुरंग पाटील 11,000, गणेश सोंग्या पाटील 5,555, सुनील किसन पाटील 2500 5,000, उत्तम गणपत पाटील 11,111, अक्षय बाजीराव पाटील 5,000, सुनील गणपत हरड 2500, अशोक पाटील 2100, शत्रुघ्न बाळाराव पाटील 2500. आताच या ठिकाणी दादांचं आगमन झालेलं आहे. आपल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि हा अखंड हरिनाम सप्ताह ज्या निमित्ताने होतो खरं तर ते आपल्या समोर शिव मंदिर आहे आणि अतिशय पवित्र असं आपण कालच हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जाणारा सण म्हणजे आपला महाशिवरात्री आणि अतिशय पवित्र असा हा दिवस आणि या दिवसामध्ये आज आपण काळ्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाचा समारोप करीत असताना मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या पंचक्रोशीतील सर्व माता बंधू आणि भगिनी. निश्चितच अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की संपूर्ण गाव एकत्र येत असतो आणि त्या एकत्र येण्याने जे या आपल्या परिसराचं आपल्या गावाचं पावित्र्य जे आहे ते राखण्याचं काम हे संपूर्ण ग्रामस्थ करत असतात आणि गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाला मला येण्याचं सौभाग्य लाभतं. मी या ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन की त्यांच्यामुळे मला दरवर्षी या ठिकाणी शिवमध्ये या येथे येऊन शंकराचं दर्शन घेता येतं आणि
आपणा सर्वांना भेटण्याचा योग लाभतो. निश्चितच अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या गावामधलं पावित्र्य राखण्याचं काम हे लोक करत असतात आणि गावामध्ये अनेक गोष्टी आहेत, आध्यात्मिक, परमार्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि अनेक गोष्टींमध्ये हे गाव जे आहे नेहमीच पुढे असणारं गाव आहे. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सामाजिक कार्य असू देत, शैक्षणिक कार्य असू दे, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, आध्यात्मिक असेल, या सर्व गोष्टींमध्ये सोनाले गाव हे पुढे आहे आणि म्हणून मला या गावाचा खूप खूप अभिमान वाटतो. आणि निश्चितच या गावामध्ये येण्यासाठी काही कारण असलं तरी देखील मी माझं ही कर्मभूमी समजतो आणि या कर्मभूमीमध्ये येऊन खऱ्या अर्थाने या सर्वांना भेटण्याचा योग आला. आजच्या या महाशिवरात्रीच्या काळाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शंकराचरणी प्रार्थना करतो की माझ्या सर्व बंधू भगिनींना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी देऊ, अशा प्रकारची प्रार्थना करून थांबतो. शिवरात्री निमित्ताने 3 दिवस नारायण महाराज हरड यांची कथा आणि आज काळ्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. खरोखरच अतिशय भव्य दिव्य असा प्रकारचा हा कार्यक्रम सोनाळे गावातील सर्वच ग्रामस्थ ज्याच्या हिरिरीने भाग घेतात, अशा प्रकारचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे संपूर्ण गावाचं योगदान आहे. त्यामुळे मी मनापासून सर्व गावाला धन्यवाद देतो की अशाच प्रकारे आपण एकजुटता जर दाखवली तर कुठलाही कार्यक्रम आपण भव्य दिव्य स्वरूपात करू शकतो, ही प्रचिती त्यामुळे येते. खरोखरच पहिल्यांदा तर मी सांगेन, नारायण महाराज हरड यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कथा सांगितली. काल मी त्या कथेला उपस्थितही होतो. मी सर्व श्रोत्यांना एक आवाहन करतो किंवा विनंती करतो की आपण कथा फक्त ऐकली आणि सोडून दिली अशा प्रकारे करू नका. कारण नली फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे अशा प्रकारे न करता त्या कथेतून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे, त्याचं आपल्या जीवनात आपण आचरण केलं पाहिजे. त्यापासून आपल्याला नक्कीच समाधान आणि चांगली एक वेगळीच आत्मसात करण्यात येईल. म्हणजे खरोखरच या कार्यक्रमाचा जर विचार केला, दिनेश सर रात्रंदिवस झटत असतात. त्याचप्रमाणे मी बघतो गणेश पाटील असतील, नरेश पाटील असतील, भरत भाऊ असेल, नवनाथ असेल किंवा ग्रामस्थ सगळेच म्हणजे खरोखरच हिरिरीने भाग घेतात. अशा प्रकारे आमच्या गावातही आता सप्ताह झाला. खरोखरच सगळ्या गावाचा सहवास लाभतो आणि त्या गावाच्या एकटीत त्याच्यातून आपल्या गावाची एकता दिसून येते. तर खरोखर मी भोलेचरणी प्रार्थना करतो, कारण भोलेशंकर ज्यांना भोला म्हटलं जातं म्हणजे ते प्रत्येकाच्या नवसाला पावतात. तर भोलेचरणी प्रार्थना करतो की संपूर्ण गावालाच नव्हे तर संपूर्ण परिसरातील सर्वांना चांगलं आरोग्य, धनसंपत्ती, ऐश्वर प्राप्त हो, सर्वांना समाधान प्राप्त हो, सर्वांच्या हातून चांगलं घडत राहो. देव, देश, धर्मासाठी प्रत्येकाने आपलं काम, समाजासाठी काही आपण देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपलं काम करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. आदरणीय तुषारजी पाटील, उपसरपंच गोबे यांचे जिल्हा परिषदचे सर्व गुरुजन आलेले आहेत, त्यांनाही विनंती असेल आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. एक मिनिट हो सर्व येतं. आता महाशिवरात्री उत्सव जो आहे तो गेल्या 36 वर्षापासून आमच्या सोनाळे गोळगावमध्ये आयोजित केला जातो आणि आतापर्यंत म्हणजे आता आम्ही कथेला सुरुवात केलेली आहे आणि आमचा सगळ्यांचा अनुभव असा आहे की जेव्हापासून आम्ही कथा सुरू केलेली आहे तेव्हापासून लोकांचा सहभाग खूप छान आहे. जे गावातील म्हणजे कीर्तन जेव्हा असायचं तेव्हा लहान मुलं तर नसायचीच, तरुण वर्ग सुद्धा बहुतेक नसायचा, परंतु आता 2 वर्षापासून आम्ही बघतो इथे इतकी प्रचंड गर्दी असते की 500-600च्या संख्येने लोक येत असतात. याच्या मागचं कारण का तर कथा आपण सुरू केलेल्या आहे आणि गावातील लोकांचा सहभाग खूप छान आहे.
कारण आम्ही आता कोणतीही पण गोष्ट जेव्हा असते ती पैशाशिवाय होत नाही. तर आमचे जे ग्रामस्थ आहेत ते आम्हाला खूप छान मदत करत असतात. आणि आम्ही म्हणजे जय भोलेनाथ ग्रामोत्सव मंडळाची आम्ही स्थापना केलेली आहे. आम्ही कोणालाही कधी त्रास देत नाही, कोणाकडे कधी म्हणजे देणगी मागत नाही किंवा आर्थिक सहकार्यासाठी हे करत नाही. परंतु एक वार्षिक वर्गणी म्हणून आम्ही 1100 रुपये चुलीस ठेवलेले आहे. तर ते प्रत्येकजण आम्हाला देत असतो. पण या व्यतिरिक्त सुद्धा गावामध्ये असे काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत की जे आम्हाला स्वखुशीने म्हणजे 2500 असेल, 5000 असेल, 11 असेल, 25 असेल, 50,000पर्यंत सुद्धा वैयक्तिकरित्या बऱ्याच लोकांनी मदत केलेली आहे. म्हणजे लोकांचा एक आनंद खूप आहे की हा जो महाशिवरात्री उत्सव आहे, शंकर भोलेनाथाचा उत्सव आहे. आपल्याला माहिती आहे की भोले शंकर आहेत. आपण जेवढं देणार देवासाठी तेवढं तो डबलने आपल्याला देणार आहे. त्याच्यामुळे ही जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. त्याच्यामुळे ग्रामस्थांचा सहभाग खूप छान आहे, खूप सहकार्य आम्हाला करत असतात. आता पण बघतो आपण म्हणजे मंडळामध्ये जरी 17 ते 18 सदस्य जरी असले तरी सुद्धा संपूर्ण गावच एक सदस्यच आहेत. प्रत्येक घरातला व्यक्ती हा जय भोलेनाथ ग्रामोत्सव मंडळामध्ये आहेच. त्याच्यामुळे आता आपण बघतो इथे की सहकार्य करण्यासाठी गावातली सर्व तरुण मंडळी जी आहे ती सहभागी सुद्धा झालेली आहे आणि स्वतःहून सगळेजण खूप छान मेहनत करत असतात. म्हणजे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल यासाठी सगळेजण खूप छान मेहनत घेतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्सवासाठी ग्रामस्थ तर आमचे येत असतात, पण आमच्या ज्या माहेरवाशिनी मुली ज्या आहेत त्या सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. इव्हन जे कार्यकर्ते आहेत म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, ते सुद्धा सहभागी झालेले आहेत. आमचे रुपेशदादा म्हात्रे, त्यानंतर शांतारामजी मोरे साहेब, यशवंतजी सोरे साहेब, जगनजी पाटील, वीरेन चोरगे, राज ठाकरे वगैरे म्हणजे असे अनेक नामवंत जे हिरोज ज्यांना आपण म्हणतो ते सगळे या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी होत असतात आणि सर्वजण भेट देऊन सुद्धा आलेले आहेत. याच्या मागचं कारण काय तर त्यांचं आमच्या गावावर असणारं प्रेम आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि शंकराकडे भगवान शंकराकडे प्रार्थना करतो की आमच्या सोनाळे घोळगावामध्ये इव्हन पूर्ण भिवंडी तालुक्यामध्येच म्हणतो मी एकोपा चांगला राहावा, सगळेजण गुण्या गोविंदाने आनंदाने राहावेत ही देवाकडे आम्ही प्रार्थना करतो. जय भोलेनाथ मंडल सोनाले आणि गोलगाव खरोखर 36 वर्षे या उत्सव साजरा करून होत आहे. प्रथम मी ज्याने हा उत्सव स्थापन केला त्या ज्येष्ठ लोकांचे पहिले मनापासून आभार मानतो. कारण हा मंदिर हा उत्सव जर त्या लोकांनी जर स्थापना नसती केली आणि सुरू नसता केला तर आज आम्हाला इथं हा प्रसाद म्हणजे मिळण्याचा खूप आनंद झाला. आणि आज सर्व गावकीने एकत्रित होऊन जो सहकार्य दिला त्याचे मी ग्रामस्थ मंडळ सोनाळे यांच्या मनापासून आभार मानतो.